नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, वेळ गेलेली नाही. तुम्ही म्हणाल कसली वेळ, कोणासाठी वेळ आणि ह्या वेळेचा काय फायदा आहे आणि कोणासाठी आहे? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर पाहिजे असतील तर आपण हा व्हिडिओ बघूया. तर मित्रांनो, महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं अशा पद्धतीचं चाललंय. आणि आता 2024 मध्ये होऊ घातलेल्या इलेक्शनसाठी भारतीय जनता पार्टीला कोणत्याही पद्धतीमध्ये सत्तेमध्ये यायचं नाही हा संकल्प करून काँग्रेस पक्षाने देशामध्ये असलेल्या विविध राजकीय पक्षांना एकत्र करून इंडिया अलायन्स बनवलं. त्याची सभा महाराष्ट्रामध्ये झाली, परंतु त्या सभेला वंचित बहुजन आघाडी हा जो महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेला पक्ष आहे यांना मात्र निमंत्रित केलं नाही. आणि महाराष्ट्रातील मीडिया आपल्याला माहीतच आहे की भारतीय जनता पार्टीच्या सत्तेखाली किंवा भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली राहून विरोधी बातम्या कसा देतो हे आपल्याला माहीतच आहे. जी काही मंडळी होती, वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवले, त्यांनी यायचं का नाही यायचं असे बोलणारी ही मंडळी आपल्याला सापडली. आपण त्यांना त्यांचं उत्तरही त्या ठिकाणी दिलं. परंतु आजचा जो आपला विषय आहे की वेळ गेलेली नाही, हा विषय मित्रांनो 21 ऑक्टोबर 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपीज. आणि या पुस्तकाला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेबांचे हे पुस्तक 100 वर्ष होत आहे. या निमित्ताने मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित केला. आणि ह्या कार्यक्रमाला जी प्रमुख मंडळी होती पाहुणे म्हणून, ती शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, कुमार केतकर आणि जे आयोजक होते या कार्यक्रमाचे, ज्यांनी आयोजन केलं, ही सर्व मंडळी. आता यामध्ये तुम्ही म्हणाल हा विषय नेमका काय? तर विषय असा आहे की या कार्यक्रम संपल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी प्रकाश आंबेडकरांना असं म्हटलं की साहेब आपण कॉफी घेऊया. आणि कॉफी घेण्याच्या निमित्ताने ते ऑफिसमध्ये जाऊन बसले. आणि ते ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर बाजूच्याच ऑफिसमध्ये शरद पवार साहेब सुद्धा होते. आणि मग या दोघांची या ठिकाणी भेट झाली. आणि आपला जो विषय आहे की वेळ अजून गेली नाही याची इथून सुरुवात होते. मित्रांनो, विषय असा होतोय की पवार साहेब आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे दोघंही या महाराष्ट्रामधले एक मुरब्बी नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. आणि या दोघांची भेट होणं वेळोवेळी, म्हणजे कर्नाटकच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा भेट झाली होती, त्याच्यानंतर आत्ताही भेट होते. परंतु ती सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून होते किंवा सुप्रियाताईंनी त्यांना कॉफीचं निमंत्रण दिलं आणि त्याच्याबरोबर ते गेले आणि त्या ठिकाणी भेट झाली. त्यांच्याबरोबर बाकीचीही मंडळी आहेत. याच्यामध्ये काही बोलणं झालं नाही असं त्यांचं मत आहे. पवार साहेबांना विचारलं तर ते कालची बैठक त्यासाठी नव्हती. कालची बैठक बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज म्हणतात, इथे असं काहीच बोलणं झालं नाही इंडिया आघाडी विषयी. परंतु या दोघांची भेट होणं हे याचे संकेत मिळत आहेत की इंडिया अलायन्समध्ये जरी बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण नसेल, बाळासाहेबांनी तशी स्वतः होऊन मला इंडिया अलायन्समध्ये यायचंय, मला इंडिया आघाडीमध्ये घ्या, कारण 2024 कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही हे ठाम पण मांडलेले बाळासाहेब. परंतु इंडिया अलायन्समध्ये त्यांना निमंत्रण दिलं जात नाही. आणि ह्याच इंडिया अलायन्स मधला एक घटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मात्र यांची बाहेर भेट होणं, याच्यामध्ये काही गोष्टी दडल्यात का? कारण दोनही मुरब्बी नेते आहेत. महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय. महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. आरक्षणाचे मुद्दे आहेत. मग आरक्षण धनगराचं असेल, मराठ्यांचं आरक्षण असेल, आदिवासींचं आरक्षण असेल, शेतकरी आत्महत्या करतायत.
यामध्ये सरकार, 3 पक्षांचं सरकार एका ठिकाणी चालले आणि अशा परिस्थितीमध्ये पवार साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भेट होणं, ती कशाच्या माध्यमातून असो, कॉपीच्या माध्यमातून असो, सुप्रियाताईंच्या माध्यमातून असो, काहीही असो, ही 2 नेते एकत्र येणं या काही गोष्टीचे संकेत देत आहे. जरी इंडिया आघाडीमध्ये त्यांना सामील करून नाही घेतलं, परंतु बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार साहेब यांची भेट होणं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकचं इलेक्शन होण्या अगोदर या 2 नेत्यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा दणदणीत विजयी झाला. या ठिकाणी ह्या दोघांची भेट होणं याला वेगळे कंगोरे येत आहेत मित्रांनो. कारण काय होतंय, शरद पवार साहेबांचा अर्धा पक्ष फुटून गेलेला आहे. अजितदादांबरोबर तो भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. आता यांची ताकद कमी झालेली आहे आणि म्हणून तर शरद पवार साहेब सुप्रियाताईंच्या माध्यमातून बाळासाहेबांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतायत का? आणि बाळासाहेबांना जवळ न घेतलं तर इंडिया आघाडीचं नुकसान तर आहेच, परंतु स्वतःची ताकद कमी झाल्यामुळं पवारसाहेबांची कोंडी झाली आणि पवारसाहेब काही बोलू शकत नाहीत असं झालंय का? कारण काँग्रेसमधील आत्ताचं जर राजकारण बघितलं तर काँग्रेसवाले सरळ म्हणतायत की आमचा पक्ष एकसंघ आहे, आमचा पक्ष फुटलेला नाहीये. म्हणजे तेच ह्या लोकांना टोमणे मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं की काय, पण पवार साहेब कुठल्याही पद्धतीने रिकमेंड करायला किंवा इंडिया आघाडीचा जरी भाग असले तरी वंचितला त्यामध्ये सहभागी करून घ्या असं म्हणत नाहीये. परंतु बाहेर मात्र कोणत्याही माध्यमातून त्यांची बाळासाहेबांची भेट होते. हे तर संकेत नसतील की ही 2 मंडळी, पवार साहेबांना असं वाटत असेल का की वंचित जर आपल्याबरोबर आला तर आपली आत्ताची जी काही डुबती नैया आहे ही सावरणार आहे. कशी? तर मित्रांनो, जे काही अजित पवार गट फुटून गेलेला आहे आणि आता जे शरद पवार साहेब आहेत यांच्या बरोबर जर बाळासाहेब आले आणि ह्या दोघांमध्ये जर वाटाघाटी झाल्या किंवा ते इंडिया अलायन्समध्ये गेले तर इंडिया अलायन्सने मागच्या वेळेमध्ये की 2019ला जसं केलं, वेळ काढूपणा केला आणि बाळासाहेब त्यावेळेस तर फक्त किती जागा मत होते, 6 ते 8 जागा मत, ते पण हारलेल्या जागा. आणि आता जर वंचित बहुजन आघाडीची ताकद बघितली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या सभा होत आहेत. लाखांची गर्दी यांच्या सभेला होते. खूप मोठा समाज यांना जोडला जातोय. बहुजन वर्गातला सर्व वंचित घटक आज बाळासाहेबांकडे आशेनं पाहतोय. कारण ही जी काही मंडळी आहे, आज मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न जर बघितला तर मराठा आरक्षणास जे काही मराठा आमदार आहेत, खासदार आहेत, हेच यावर काही बोलायला तयार नाहीये. आणि इकडे धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, तिकडे आदिवासींच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि हे सर्व होत असताना त्या समाजाला न्याय आपण देतोय की आपल्या समाजाची मतं मागताना ही लोक त्या पद्धतीने बोलतायत. परंतु आज मात्र त्या आरक्षणाला कुणीही सपोर्ट करायला तयार नाहीये. सर्वजण शांत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही जी काही मंडळी आहेत, आरक्षण किंवा मोर्चा करणारी मंडळी आहेत, हे स्पष्ट यांच्या समाजाच्या नेत्यांना विचारतायत की कुठल्याही पद्धती तुम्हाला देता येत नसेल तर आम्हाला सांगा. तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर आम्हाला सांगा तसं. आणि इकडे मात्र बाळासाहेब आंबेडकर त्यांना सांगतायत की तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर मी ते देऊ शकतो, माझ्याकडे तो फॉर्म्युला आहे, अन्यथा तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा. बाळासाहेब स्पष्ट भूमिका मांडतायत. आणि मग जर अशी कंडिशन निर्माण झाली की हे मराठा नेते कोणत्याही पद्धतीमध्ये या गोष्टीला सपोर्ट करत नाहीत, वेळ काढूपणा करतायत. आता 30 दिवसाचा वेळ मागितला होता, जरांगेंनी 40 दिवसाचा वेळ दिला. आता जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. फक्त वेळ काढूपणा चाललाय. शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन नतमस्तक होण्याचे नाटक चालू आहे तिथे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला जर मराठा समाज मग कोणाकोणावर नाराज होईल? शिंदेंवर नाराज होईल. मराठा समाजाचा नेता मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही, महिनाभर काय केलं सांगत नाही. अजित पवार मराठ्यांचं नेतृत्व आहे पण कुठल्याही पद्धतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत बोलत नाही. बोलतंय तर नाही, विरोधीच बोलतात. आणि देवेंद्र फडणवीसचा तर प्रश्नच नाही, त्याच्या विरोधातच जाणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर हे सर्व मंडळी बाळासाहेबांच्या मागे उभे राहिली
आणि बाळासाहेबांना जर ताकद मिळाली तर शरद पवार या गोष्टीची म्हणजे वाट पाहतायत का? आणि जर समजा बाळासाहेब आंबेडकरांना जरी नाही घेतलं इंडिया आघाडीमध्ये आणि बाळासाहेबांनी जर तिसरी आघाडी उभी केली, कारण ते कोणाला तरी घेऊन महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवणारच आहे आणि महाराष्ट्रातल्या जे काही लोकसभेच्या 48 जागा आहेत, या 48 जागेपैकी आपले मुख्यमंत्री जे आहेत आता एकनाथ शिंदे, ते तर म्हणतात की आपल्याला मोदीला 45 जागा निवडून द्यायच्या. शिंदे साहेब 45 नाही, पण 45 पैकी 3 जरी जागा आल्या ना तर मेहरबानी की आहे तुमची, कारण तुम्ही नुसतं खोटं खोटं बोलायचा प्रयत्न चालवलाय सध्या आणि हे सगळं समाज पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. आणि मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये जर इंडिया अलायन्स मध्ये जर वंचित बहुजन आघाडी आला तर एकाच एक लढत होईल, भारतीय जनता पार्टी आणि इंडिया अलायन्स मधला एक घटक, बाकीचे कोणी उभेच राहणार नाही. म्हणजे एकाच एक लढत झाली तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे इंडिया अलायन्सच्या मॅक्झिमम जागा निवडून येतील. आणि जर असं नाही झालं म्हणजे इंडिया अलायन्स वेगळा लढला, भारतीय जनता पार्टी अपोजिटला आहेच आणि यांनी जर एखादी परत आघाडी केली तर मात्र परत संमिश्र गोंधळ होणार आहे आणि याच्यामध्ये बाळासाहेबांच्या किती येतील हे सांगता येत नाही आपल्याला आता. परंतु समोरच्या लोकांच्या मात्र मग इंडिया अलायन्स असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्या जागा मात्र पराभूत होत आहेत. आणि बाळासाहेब हे जे काही इंडिया अलायन्सला म्हणतायत ना की मी त्यांना पत्र पाठवतोय, त्यांना पत्रही पाठवलंय आणि मला तुमच्यात सामील व्हायचे, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचे आणि त्यामुळे यांना इंडिया अलायन्समध्ये यायचे. आणि ते जर त्यांना घेणार नसतील तर मात्र 2019ला जसा दगड पायावर पाडून घेतला काँग्रेसने तसाच आता 2024ला होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर ज्या काही जागा मागतायत त्या वाटाघाटी करण्यासाठी इंडिया अलायन्सनी पवारसाहेबांच्या माध्यमातून असेल किंवा कोणाच्याही माध्यमातून असेल, पण त्यामध्ये घेतलं तर इंडिया अलायन्स मध्ये जे काही वाटाघाटी होऊन बाळासाहेब जागा सध्याच्या मिळतील त्या घेतील. परंतु जर तसं होत नाही गेलं आणि हा जर सर्व बहुजन समाज बाळासाहेबांच्या मागे उभा राहिला आणि त्यावेळेस मात्र बाळासाहेबांची अपेक्षा वाढली तर काँग्रेसला वावगं वाटू नये. म्हणून आत्ता जी वेळ आहे 6 महिन्याची, अन्यथा काय होईल, जसजसा वेळ जाईल मागच्या 2019 सारखं आणि त्यावेळेस मग असं म्हणतील की नाही आता तुम्ही जास्त मागताय आणि मग सेपरेट लढा, तर काँग्रेसला मग ही वेळ गेलेली असेल काँग्रेसची. म्हणून मी काँग्रेसला इशारा देतोय किंवा इंडिया अलायन्सला असं इशारा देतोय की अजूनही वेळ गेलेली नाही. बाळासाहेब आंबेडकरांना जर बरोबर घेतलं तर महाराष्ट्रातील ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत ह्या मॅक्झिमम जागा तुमच्या पदरामध्ये पडतील. कसं तर मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचा बी जनाधार आहे महाराष्ट्रामध्ये, काँग्रेसचा आहे म्हणजे इंडिया अलायन्सचा बी जनाधार आहे, परंतु जे विनिंग मतदान आहे ते बाळासाहेबांच्या हातात आहे. आणि बाळासाहेब जर सेपरेट ह्या दोघांपासून झाले तर ह्यांच्याही भारतीय जनता पार्टीच्याही जागा पडतात आणि इंडिया अलायन्सच्याही जागा पडतील. आणि हे बाळासाहेबांना सुद्धा माहिती आहे. म्हणून तर बाळासाहेब ज्या काही 5-6 जागा, 8 जागा, 10 जागा मागतील त्या इंडिया अलायन्सने देणं आणि यांच्या काही ज्या उरलेल्या जागा असतील, एक्झाम्पल द्यायचं झालं तर बाळासाहेब आंबेडकरांनी जर समजा 8 जागा मागितल्या लोकसभेच्या आणि तो त्यांचा मागण्याचा अधिकार आहे, राईट आहे, त्यांनी मागितल्या तरी त्यापेक्षा जास्त मागितल्या तरी वावगं नाही. पण समजा 8 मागितल्या तर राहिलेल्या 40 जागा ह्या शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, या तिघांमध्ये 40 जागा राहतील आणि हे 8 जागा मागतील. म्हणजे यांच्या 8 जागेमुळे यांच्या 40 जागांना फायदा होईल. अन्यथा हे जर असं म्हणत असतील की आम्ही यांना 8ही देणार नाही किंवा जे काही ठरेल ते देणारच नाही, मागच्या वर्षीसारखं आपण झुलवत ठेवून पुढे जाऊ आणि एकदा जर वेळ निघून गेली, म्हणजे अजून वेळ गेलेली नाही पण ती जर वेळ निघून गेली 2019 सारखं काँग्रेसच्या पदरामध्ये 1 जागा पडली, मग तुम्ही जागा किती लढवल्या हे महत्वाचं नाही. राष्ट्रवादीने एवढ्या जागा लढवल्या, किती जागा आल्या? 2 जागा आल्या. जर असं होणार असेल तर मग आपल्या ह्याच्यातला
हिस्सा जर समोरच्याची ताकद आहे तर त्याप्रमाणे त्याला देणं आणि आत्ताच वाटाघाटी करून 2024चं लोकसभेचं गणित जुळवून आणणं याची वेळ अजून गेलेली नाही. म्हणून मी काँग्रेसवाल्यांना असं म्हटलंय की वेळ अजून गेलेली नाही, की जर वेळ ती धरली, तुम्ही जर वेळ हातात पकडली तर या महाराष्ट्राचं, या देशाचं भलं होईल. म्हणजे मोदी किंवा शहा सारखं महाराष्ट्रात काय येत आहे? उत्तर प्रदेश नंतर 48 जागा असणार, उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेच्या जागा आणि आपल्या इथं किती आहेत? 48 जागा आहेत. म्हणून तर यांचं सारखा ओढा इकडं, सारखंच महाराष्ट्रामध्ये एरजारा मारतायत. परंतु वातावरण त्यांना माहिती आहे अजूनही त्यांच्यासारखं नाहीये. कारण इथं वंचितची सभा जी आहे, म्हणजे विनिंग मतदान जे आहे वरचं, ते विनिंग मतदान बाळासाहेबांच्या हातात आहे, त्यापेक्षाही जास्त आहे. म्हणून काँग्रेसला आपला इशारा आहे, अजून वेळ गेलेली नाही. वंचितला बरोबर घ्या आणि वाटाघाटी करा. मित्रांनो, हा या व्हिडिओचा संदर्भ होता. असं म्हटलं की अजूनही वेळ गेलेली नाहीये, वाटाघाटी लवकरात लवकर कराव्यात आणि जी काही गणित आहेत ती फिक्स करावीत किंवा मजबूत करावीत, परिपूर्ण करून ठेवावीत, यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. मित्रांनो, माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.